खरंच मित्रांनो कौतुक केलं जाईल. खरंच कौतुक करेल. आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलेला तर तो छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला क्षमता शिकवणारे महात्मा फुले आणि आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना करूया विनम्र अभिवादन. आणि या स्पर्धेसाठी जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी आटोली गावचा समालोचक दीपक बने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिली मॅचचा टॉस केला, टॉस जिंकला अर्थातच विठला देवी अमरोली संघाने आणि घेतला गोलंदाजीचा निर्णय. महत्वाची मॅच, महत्वाचा निर्णय. पहिली मॅच, ग्रँड ओपनिंगची मॅच मान्यवर पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये अजून पाहतोय, संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून येतील. खरंच कौतुक करावं लागेल आज गायर गावाचं. चला लगेच आज मॅचला सुरुवात करायची. खूप विलंब झालाय, कमसे कम 9:34 झालेत. चला दोन्ही टीम आपले 12th मॅन पाठवा, हे महत्वाचा निर्णय असेल. 12th मॅन नसेल तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. आणि पहिल्या इनिंग मध्ये जर युट्यूबच्या माध्यमातून आपण मॅचेस पाहत असाल, पहिल्या इनिंग मध्ये टॉस केला जाईल. हा आपला मोहना क्रिकेट असोचा नियम असेल मित्रांनो. टॉस साठी नसेल 2 रनची पॅनल्टी. इथं आपला 12th मॅन असेल तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. सर्व संघांनी या प्लीज 12th मॅन यायचं लगेच व्यासपीठावरती दादा. दोन्ही टीम्स 12th मॅन यायचे. नक्की वेलकम करू दादा, आपल्याला देखील वेलकम सर. दादा व्यासपीठावरती या घोडा दादा. संपूर्ण कमिटी आज पाहतोय. काहीर संघ आज गोरखदादा असतील, संपूर्ण त्यांचं गाव असेल. खरंच मान्यवराने आज जपलंय क्रिकेट. आज काहीर संघाने क्रिकेट जपून ठेवलंय. आज सचिन शिंदेला आपण सर्वच मिस करतो. ज्या सचिनने क्रिकेटच्या माध्यमातून सर्व मैत्री जपली, त्या सचिनला आज खरंच सर्वांनी मिस केलंय. तो सचिन आज आपल्यामध्ये नसेल पण त्याची आठवण नेहमी आपल्या सोबत असेल. त्याला करूया आपण मिस यू. आणि पहिल्या मॅचला करूया इशारा. पहिली मॅच, पहिली ओपनिंग जोडी चालली मैदानाच्या आतमध्ये आटोली संघाची. टॉस जिंकला अमरोली संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय. 3 षटकांची मॅच, 1 षटक पॉवर प्लेचा असेल. 18 चेंडूचा खेळ. चला प्लीज अमरोली संघ आपला 12th मॅन नसेल का दादा? ओके नो प्रॉब्लेम. थोडं फक्त नावं सांगा अमरोली संघ दादा, सहकार्य करा. चला प्लीज आटोली संघ आपल्याला लगेच 12th मॅन या. रोहित बाबूर प्लीज थोडं स्पीडअप करा. पहिल्या मॅचचा टॉस केला, अमरोली संघाने टॉस जिंकला. ग्रँड ओपनिंगची मॅच. ओके ठीक आहे. पहिली षटक पॉवर प्लेचं असेल. 3 षटकांची मॅच, 18 चेंडूचा खेळ. एक चांगली स्पर्धा आज मोरणा क्रिकेट असोसिएशन 2-2 स्पर्धा पाहतो. एक स्पर्धा पाहतो सानपाडामध्ये, एक स्पर्धा पाहायला आपलं ऐरोलीमध्ये. 2 स्पर्धा, कारण मोरणा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट जपलंय. क्रिकेटचा नाद खूप आहे या गावामध्ये. ह्या व्यासपीठावरती क्रिकेट पाहतो, या मातीमध्ये क्रिकेट पाहतो. अशी एक स्पर्धा अर्थातच विठलाई देवी चषक 2026 ची स्पर्धा. विठलाईचा आशीर्वाद नेहमी असतो. विठलाईला साकडं गाठलं. आमची स्पर्धा चांगली पार पडू दे. आमच्या स्पर्धेला कोणताही गाळबोट लागू नये. गणरायाला वंदन करतो. अर्थातच वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम करुणे मे देव, सर्व कार्य सुसर्वदा. अजय शिंदे लगेच स्पीडअप करा दादा, थोडासा खूप विलंब झाला. मॅचला सुरुवात करा. 10 वाजायला आले, थोडं स्पीडअप करा, कारण संध्याकाळी सत्रामध्ये एवढी चांगली स्पर्धा चांगली पार पडू द्या. प्लीज ढोल ताशा पथक आपण थोडंही आता वाजवू नये. मॅच झाल्यानंतर आपल्याला संधी दिली जाईल. आता कोणी थोडंसं काही करू नये घाय. विशाल सोबत आलायस तू म्हणून मी उठलो नाही. म्हणलं मी पण गेलो कॉल.
चला लगेच दोन्ही टीम्स लगेच बबनदादा वरंडे अध्यक्ष असतील. खरंच कॅमेरामॅन फोकस करा दादांकडे देखील. आज अध्यक्ष महोदय बबनदादा वरंडे एक दास्य व्यक्तिमत्व पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल या कॅमेरा वर्कचं देखील की स्कोरच्या माध्यमातून. आज पाहू शकता कायर संघाचे क्रिकेटर पाहू शकता. युवा क्रिकेटर सर्व छोटे छोटे क्रिकेटर पाहतोय. जसे फुटबॉल मध्ये असतात कायर संघाचे आपण सर्व युवा खेळाडू पाहतोय. यंग टॅलेंट कायर संघ आज क्रिकेटच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आणि आज ही एवढी मोठी स्पर्धा. कौतुक करतो या कायर संघाचं. जाऊया मॅचच्या दिशेने. चला लगेच अध्यक्ष महोदय खरंच कौतुक करावं लागेल बबनदादांचं. संपूर्ण मैदानामध्ये फिरून सर्व सहकार्य करतायत. कारण ही स्पर्धा चांगली असती. कारण बबनदादाचं कौतुक करावं लागलं. अध्यक्षांचं कौतुक करावं लागेल. चला आपण एकदा आवाज देऊया गणपती बाप्पा. मॅचला करूया सुरुवात. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू प्रगतीपथावर राईट आउट विकेट. पहिला गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साईटला चेंडू निघून जातोय. टप्पा 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 पडत पहिला चेंडू होते ते एक सिंगल. संघाचा श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झाले टीम आटोली संघाचं. आज कौतुक करावं लागेल. खरंच कालच झाला व्हॅलेंटाईन्स डे. एवढंच सांगेल व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, चॉकलेट डे. आम्हाला आयुष्यात फक्त बॅटिंग डे, बॉलिंग डे आणि स्ट्राईक डे आणि तेही नाही जमलं तर आम्हाला टीम मध्ये जागा तरी दे. हे क्रिकेट आहे आमच्यासाठी. आज डेज चालू असतील. आमच्यासाठी आजचा डेज महत्वाचा होता. पहिला चेंडू एक सिंगल. ओहो यावेळी हलक्या हाताने चांगला चेंडू. पहिला चेंडू एक सिंगल. दुसरा चेंडू डॉट पाहतो. एक चांगला चेंडू. कौतुक करावं लागेल. गोलंदाज पाहतोय म्हणून पहिला प्रगतीपथावर शंकरला पाहतोय. अमृत संघाच खेळाडू थोडेसे कमी असतील पण नो डाऊट पहिला चेंडू एक, दुसरा चेंडू डॉट येतोय. कौतुक करतोय. या स्पर्धेचं सुरुवात झाली. ग्रँड ओपनिंगची मॅच. टीम आटोली तर एका साईडला टीम आंबरुळे. ओहो यावेळी तिकडे आडव्या बॅटने खेळायचा होता. एकदा वेगाने पूर्ण केले. रनआउटचा चान्स होता. फेक की थोडीशी गच्चा राहिली जाते. आपली उचलून धरली जाते. फेकी चांगली होती. एक सिंगल धाव. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 2च्या घरात. 3 चेंडू 2 धावा. पॉवर प्लेचे 3 चेंडू झाले. खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाज शंकरचं. पॉवर प्लेचे महत्वाचे 6 चेंडू. 3 चेंडू मध्ये खेळ झाला. फक्त 2 धावीचा स्ट्रायकिंगला फलंदाज सागर बाबर. आठवले टीमचा बाहुबली पाहतोय स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू बॅट स्विंग केली जाते आणि पहिला चेंडू येतोय डॉट. पहिला चेंडू फेस करत असताना सागर बाबरला थोडस उभं केलं जाग्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या तब्बल 2. 4 चेंडू 2 धावा. 2 टू गो. महत्वाचे 2 चेंडू आपण पाहतोय. खरंच कौतुक करतोय या स्पर्धेचं. महत्वाचे 2 चेंडू. पॉवर षटक गोलंदाज शंकर. चांगली गोलंदाजी. या वेळेला देखील बॅट स्विंग केली जाते. स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक 2 चेंडू होत आहेत डॉट. काय गोलंदाजी चालले. टाळ्या होऊ दे शंकर साठी. पॉवर षटक आपण 5च्या घरात. ओहो या वेळेला स्लोवर गेन. टप्पा मिस झाला. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यास त्या उद्ध्वस्त. विकेटचं पतन. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाहुबली. सागर बॅक टू द डग आउट. असं वाटलं होतं सागर जेव्हा प्रॅक्टिस करत होता सकाळच्या सत्रामध्ये बॅटमध्ये चेंडू येत होते. जेव्हा मॅच मध्ये आला तेव्हा बॅटिंग थोडीशी नाराज राहिली आणि पहिला विकेटचं होते पतन. पहिला ब्रेक थ्रू देते टीम आटोली संघाला. आज कुठेतरी थोडस रितेशला मिस केलं जाईल का. रितेश अजून आला नसेल असं मला तरी वाटतंय. कारण खरंच आज ओपनिंग साठी रितेश नव्हता. सागरला आला. सागरची विकेट आली. नामदेवला थोडस टेन्शन वाढलं असेल कॅप्टनला. आता काय करायचं. मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाज. हायवे. तुषार बाबर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक हायड्रो फलंदाज टीम आटोली संघाचा. पहिला ब्रेक तो लागतोय टीम आटोली संघाला. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 धावा दिल्या फक्त 2. गोलंदाज पाहतोय सुमित. बरोबर आपण पाहतोय शंकरच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय हा सुमित. कौतुक करावं लागेल. मी पहिलंच सांगितलं होतं टीम आंबरोळे संघाचा बॉलिंग अटॅक तगडा असतो. बॅटिंग नसेल. बॉलिंग वरती जोर ठेवलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफल फक्त एका आणि तुषारला वेगाने टाकला. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहे डॉट.
कमबॅक केला या गोलंदाजाने. टुटुगो. ओहो, यावेळी थोडस ऑफस्टिक जास्त पकडले. पंच पाहतायत, पंचाने 6 निशा केली आणि पंच वळून सांगतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. थोडासा आता एक एक्स्ट्रा धाव आले, धावफलकामध्ये ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 6च्या घरात 6. टुटुगो महत्वाचे 2 चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता, मारायचा होता, फटका बसला, कॅचचा कॉल आणि इथे पकडली जाते. साधी सोपी सिंपल झेल आणि फलंदाज तुषार बाबरचा केला जातो खेळ संपाष्टूत. धक्का क्रमांक लागतो 2. तुषार बॅक टू द डगआउट. काय घडतंय, काय बिघडतंय साटोली संघ? कुठेतरी रितेशला मिस करतोय का? आज रितेशची गरज होती का? यस, रितेश आलाय, रितेशची गरज होती आणि रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याच्यावरती जबाबदारी असेल रितेशवरती. संघाचा धावा झाले फक्त 6 आणि विकेट पडल्या 2. महत्वाचा एक चेंडू. 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. आज थोडस रितेश थोडस मित्रांनो जॉब जपला जातो. क्रिकेट तर खेळत जातं पण आपलं घरदार जपून क्रिकेट खेळा, तेच केलं जाते. खरंच कौतुक करावं लागेल. आपलं घरदार जपा, त्याच्यानंतर क्रिकेट खेळा. एखादी मुलगी बोलत असेल तर मित्रांनो जाऊ नका, पण क्रिकेट बोलत असेल ना तर खरंच जावा. कारण एखादी मुलगी तुम्हाला सोडून जाऊ शकते पण क्रिकेट कधीही तुम्हाला सोडणार नाही. असा एक क्रिकेटचा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांचा चांगला खेळ पाहतोय. 1 टू गो. महत्वाचा एक चेंडू. पहिली मॅच पाहतोय, ग्रँड ओपनिंगची मॅच, विठलाई देवी चषक पाहतोय. स्पर्धा कशी असावी तर स्पर्धा अशी असावी. महत्वाचा एक चेंडू गोलंदाज पाहतोय सुमित. सेकंडला फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज रितेशला पाहतोय. ओहो हो हो, पहिला चेंडू. चांगली तर बॅट स्विंग झाली होती, ढोपरं टेकली होती आणि चेंडू होतो डॉट. ब्लेक बाईची होते एक सिंगल आणि 2 षटकांची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि 12 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 7. लॉस ऑफ द 2 विकेट्स. खरंच आताच झाले, काही दिवसापूर्वी आपण पाहतो. कालच व्हॅलेंटाईन डे झाला, चॉकलेट डे झाला, रोज डे झाला. एवढंच सांगेल, व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे आमच्यासाठी नसतं. आम्हाला फक्त असतं आम्हाला बॅटिंग डे, बॉलिंग डे आणि स्ट्राईक डे. आणि तेही नाही जमलं तरी आम्हाला फिल्डिंगला तरी घे, कारण हे क्रिकेटचं वेळ आहोत आम्ही. मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला, ड्रामा रे ड्रामा, हा क्रिकेटचा ड्रामा. महत्वाचे 6 चेंडू. अटॅक करावा लागेल आता कुठेतरी नामदेव आणि रितेशला. महत्वाचे 6 चेंडू. ओव्हर क्रमांक 2-3 मध्ये पाहतोय गोलंदाज. आपण नाव सांगायचंय. पहिला चेंडू सेकंडला रितेश. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला स्वतःच्या फलंदाजी पहिलं षटक वैभवला पाहतोय. पहिला चेंडू वाईट टाकलाय, थोडीशी गच्चर सुरुवात झाली वैभवची. पहिली 2 गोलंदाज, लाजवाब गोलंदाजी टीम अमरावती संघाची. धावा झाले तब्बल 8 ऑफ द स्कोर बोर्ड. सेकंडला रितेश. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलं जाते सरळ पार्किंग लॉट मध्ये. मी पहिलंच बोललो होतो, रितेश बाबर आला आणि तो छावून गेला. सकाळच्या सत्रामध्ये रितेश बाबरची गरज होती. रितेश बाबरला थोडस थांबवलं जातंय आणि पहिला चेंडूवरती येतो षटकार. पहिला चेंडू इरादे फर्स्ट डगआउट मधून सेट होऊन आला. मी खरंच सांगत होतो मित्रांनो, धोनी सरांच्या मूवीमध्ये सांगितलं जातं, कॉमेंटर सांगतात शुक्ला जी हम इस लड़के को जानते, बहुत तगडा मारता है. तसंच काहीतरी पाहतो. रितेशला देखील आम्ही ओळखतो, खूप चांगले फटके मारतो रितेश. पहिला चेंडू फेस करत असताना येतो बिग 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 षटकार. धावफलक जातो वेगाने, ते म्हणजे तब्बल 14च्या घरात. महत्वाचे 5 चेंडू. रितेशला बॅटिंग करावी लागेल आज कुठेतरी, गरज असेल या बॅटिंगची. ओहो, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, शॉर्टम जॅक करायचा होता. फटका थोडासा फसला आणि चेंडू जातो सिंगल एका धावेसाठी. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर एक षटकार, त्याच्यानंतर गोलंदाजाने केलाय कमबॅक. चांगली गोलंदाजी पाहतोय. धावा झाल्या फक्त 15. पुढचे 5 चेंडू कुठेतरी रितेशला चांगले खेळावे लागतील. गाडी थोडीशी रुलावरती आणावी लागेल, गाडीला स्टार्टर द्यावा लागेल, गाडी 5व्या घेलवरती घ्यावी लागेल. महत्वाचे 5 चेंडू. ऑन साईटला फटका लाजवाब होता आणि तो खेळून काढलाय सरळ हातामध्ये आणि पावसाच्या षटकामध्ये नाही तर सर्कल मध्ये भेटला जातो विकेट. ब्रेक थ्रू लागतोय टीम आटोली संघाला. एक मोठा हार्ड फलंदाज रितेश बाबर बॅक टू द डगआउट.
मोना क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये ज्याला सर्वात जास्त बोली लागली असा एक फलंदाज रितेश बाबर आता थोडासा डगआउटच्या दिशेने जातोय, नाराज असेल. पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर गोलंदाज पाहतोय आपण वैभवने केलाय कमबॅक. कौतुक करतो वैभवचं पुन्हा एकदा, कारण युवा खेळाडूंना कसं थांबवायचं हे वैभवला नक्कीच माहित आहे. धावा झाले तब्बल 15, महत्वाचे 3 चेंडू. खरंच जर आपण युट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल नेक्स्ट मॅच लगेच टॉस साठी देखील यायचं इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही टीम कॅप्टन जर आपण ऐकत असाल तर टॉस साठी देखील या, कारण टॉस खूप महत्वाचा असतो. ओहो, चांगली गोलंदाजी. इकडे टॉस साठी बोलवलं. पहिला चेंडू होतोय डॉट. सोपन बाबरला पाहतोय. नामदेवला आज कुठेतरी नॉन स्ट्रायकिंगला ठेवलं. कॅप्टन होता, संघाचा हुकमी एक्का होता. बॅटिंग करणं गरजेचं होतं. नामदेव थोडासा नाराज असेल आणि सांगून देईल कुठेतरी मला आता बॅटिंग करायची गरज होती. धावा झाले तब्बल 15 आणि चेंडूचा खेळ झालाय 5. 1 टू गो. 4. ओहो, ऑन साईडला कॅचचा कॉल. थोडासा चेंडू फंबल होतोय. चेंडू पडला जातोय नो मॅन्स लँड मध्ये आणि फक्त एक सिंगल धाव. आता कॅप्टनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले, कारण एका चेंडूचा खेळ बाकी असेल. जर एक षटकार आला ना मॅच बनू शकते, कारण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही मित्रांनो. तुम्ही खेळत राहा, मनगटातली ताकद दाखवत राहा, तुमच्यावरती विश्वास ठेवा. एक षटकार आला आटोली संघ मॅच बनवू शकतो, कारण बॉलिंग अटॅक तगडा असतो आटोली संघाचा. तुषार असेल, नामदेव असेल, सागर असेल, संपूर्ण टीम असेल, कौतुक करावं लागेल. महत्वाचा एक चेंडू पहिल्या इनिंगचा. फटका तर खेळून काढला, फटका फसलाय. कॅचचा कॉल, जास्त एलिव्हेशन भेटलं जात आहे आणि फटका बसतोय आणि ते पकडली जाते झेल आणि ब्रेक तो लागतोय टीम आटोली संघाला. 18 चेंडूचा होतोय खेळ समाप्त आणि धावफलक थांबलं जाते, फक्त सिंगल पाहतोय 16च्या घरात आणि विनिंग ब्रेक असेल तो म्हणजे 17ला. 18 चेंडू 17ची गरज. टीम विटलाय संघ अमरोळे संघाला. काय गोलंदाजी होती, लाजवाब गोलंदाजी पाहतो टीम अमरोळे संघाची. 18 चेंडू 17ची गरज. गरज सोपी असेल पण मॅच अवघड असेल, करावं लागेल आणि मेहनत करावी लागेल. चला, दोन्ही टीम्स, एका साईडला टीम पाचगणी संघ तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण अर्थातच टीम मानाची वाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे बापू दादा, लगेच या. दोन्ही संघ वेलकम दादा. बापू तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. एक आयकॉन खेळाडू पाहतो, बापूला देखील आपण इन ऍक्शन नेक्स्ट संडेला पाहिलं जाईल. चला प्लीज कॅमेरा थोडंसं फोकस करा. टॉस कॉबॉसकडे खरंच कौतुक करावं लागेल. वेलकम सहर्ष स्वागत. मच्छिंद्रदादा शिंदे असतील, वेलकम बापू दादा, वेलकम टीम कॅप्टन पाचगणी संघ. खरंच कौतुक करतो. दोन्ही टीम्स टॉस केला जाईल. खरंच कॉल कोणाचा असेल, टीम मानेवाडी संघाचा कॉल असेल. 2 मिनिटं. खरंच मान्यवर जास्त टॉस करूया. काटा कॉल दिला जातोय आणि आला जातोय छापा. टीम पाचगणी संघ टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल आणि दादा सर्वप्रथम काय सांगतील या स्पर्धेबद्दल आणि काय संघाच्या आयोजनाबद्दल काय सांगतील? एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या, एवढं चांगलं कूलर पाहतोय, काय सांगतील या आयोजनाबद्दल? नक्कीच चांगलं नियोजन झालेलं आहे. खरंच टॉस जिंकला, तुझा निर्णय काय असेल? नक्की टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय. बापू आपला टॉस आपल्या बाजूने राहिलेला नाही. जर टॉस आपल्या बाजूने असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला असता. सकाळचं सत्र आहे तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणाचा निर्णय करून पुढच्या टीमला जेवढ्या कमी धावा होतील तेवढ्या कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता. ठीक आहे बापू, एक महत्वाचा निर्णय, बॅटिंग करावी लागेल. आता काय सांगशील या आयोजनाबद्दल? एवढ्या चांगल्या ट्रॉफ्या कूलर पाहतोय, आज खूप दिवसांनी एंट्री पाहतोय, तुझे देखील खूप दिवसांनी टीम पाहतोय, तुला पाहतोय, आयकॉन खेळाडू पाहतोय, काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि आपल्या मोर्ना क्रिकेट असोसिएशनबद्दल 2 शब्द? आयोजन मला वाटतंय
लास्ट इयरला मी पाहिलं नव्हतं कायर संघाचं, पहिलंच आयोजन आहे यांचं आणि अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी जी मेहनत करतात, कारण एका आयोजकालाच माहिती असतं आपण किती झटतो त्या आयोजन पूर्णपणे पार करण्यासाठी. ट्रॉफ्या वगैरे सगळं पाहता, त्यांची अरेंजमेंट पाहता, मला तर वाटतं अतिशय आयोजन एकदम उत्तम प्रकारे पार पडेल. थँक्यू सो मच. चांगले शब्द आपण बापूजी बोलले. थँक्यू सो मच मान्यवर. यायचं व्यासपीठावरती टॉस जिंकला टीम पाचगणी संघाने आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. बॅटिंगसाठी मदत केली टीम मानेजवाडी संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 17चं समीकरण. महत्वाची मॅच. यायचं मान्यवर व्यासपीठावरती बसायचंय, कुठेही जाऊ नका प्लीज. बापू दादा व्यासपीठावरती या लगेच प्लीज. पाचगणी संघ दादा कॅप्टन, पाचगणी संघ कॅप्टन थोडंसं मान्यवर व्यासपीठावरती आहे दादा प्लीज. दादा तुमचा देखील मान सन्मान करूया. खरंच कायर संघाने आज पहिली स्पर्धा अजय सांगतोय सर्वांचा सत्कार केला जाईल, कोणालाही नाराज केलं जाईल, कारण ही स्पर्धा मानाची असेल, ही स्पर्धा अभिमानाची पाहतोय. करूया आपण बापूचा सत्कार. बापूला देऊया मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन मित्रांनो टाळ्या होऊ द्या कायर संघ. खरंच आज आपल्या गावाची अभिमानाची स्पर्धा. करूया कौतुक या स्पर्धेचं. टीम कॅप्टन मानेजवाडी संघाचा बापूचं करूया कौतुक. खरंच वेलकम विजय, तुमचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू 17चं समीकरण. चला प्लीज. नक्कीच विजय दादा, खरंच थँक्यू सो मच. टीम कॅप्टन पाचगणी संघ अनिल दादा, तुमचं देखील सहर्ष सगळं अनिल दादा सुरू व्यासपीठावरती पाहतोय. खरंच एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला मित्र अनिलला पाहतोय, कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. बबन दादा आपण देखील व्यासपीठावरती यायचं दादा. बबन दादा वरंडे आपण देखील व्यासपीठावरती या. खरंच या मोना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय बबनदादा वरंडे दादा या व्यासपीठावरती या. बबनदादा प्लीज. नक्कीच बबनदादा सारखे या प्लीज दादा. तुमच्या हस्ते करूया आपण बबनदादा वरंडे यांचा सत्कार. बबनदादा सारखे या. तुमच्या हस्ते करूया आपण बबनदादाचा सत्कार. मान्यवरांचा मित्रांनो टाळ्या होऊ द्या एकदा अध्यक्षांसाठी. खरंच एक एमपीएल सारखी मोठी स्पर्धा. सर्व कायर संघ मित्रांनो थोडंसं टाळ्या होऊ द्या. अध्यक्ष महोदय तुम्हा सर्वांचा एक अभिमान बबनदादा वरंडे यांचा करूया इथे मान सन्मान. यायचा बबनदादा शिंदे प्लीज तुमच्या हस्ते करू दादा. इथे मायेची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन करूया दादांचा सत्कार. इथे करूया खरंच टाळ्या होऊ द्या मित्रांनो अध्यक्षांसाठी. खरंच एक अध्यक्ष महोदय बबनदादा वरंडे यांचा करूया इथे सत्कार. मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ करून देऊया दादांचा सत्कार. थँक्यू सो मच बबनदादा, तुम्ही आला आणि या स्पर्धेला चार चांद लागले. खरंच वेलकम, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली मॅच पाहतोय. 18 चेंडू 17चं समीकरण. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि धावफलक जाऊन बसले तब्बल 2च्या घरात. 2 धावा. 3 चेंडू 2, 1 चेंडू 2 धावा. 17 चेंडू 15ची गरज. ओहो यावेळी चांगला चेंडू, चांगला चेंडू. अचूक टप्पा होता, दिशा चुकीची होती. पंचाने केली कसरत आणि येतो या सिटीचा वाईट चेंडू. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन बसतोय तब्बल 2 चेंडूचा खेळ, एकच चेंडूचा खेळ झालाय आणि धावा झाल्या तब्बल 3. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरंच नक्कीच अनिल दादा सुर्वे यांचं देखील करूया इथे मान सन्मान. यायचंय नक्कीच दादा तुमच्या हस्ते करूया. अनिल दादांचा देखील इथे करूया सत्कार. मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन करूया अनिल दादा सुर्वे यांचा देखील इथे सत्कार. आज व्यासपीठावरती एकदा असे व्यक्तिमत्व अनिल दादाचा करूया सत्कार. आज त्यांचा संघ देखील इन ऍक्शन दिसेल. मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन करूया दादा सत्कार. मित्रांनो टाळ्या होऊ द्या. व्यासपीठावरती येणं म्हणजे हीच खरी आपल्या व्यासपीठाला ओळख. पैसा सर्वांपाशी असतो, पैसा बाहेर येणं गरजेचं असतं. तेच या दादांनी दाखवलं आणि सर्वांचं मोहकार्य हीच खरी आमची ओळख. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. तुषार पाहतो गोलंदाजी 1 मध्ये. ओहो चांगला चेंडू, चांगला चेंडू. यस चांगला नसेल, वाईट असेल. थोडीशी दिशा भरकडली जाते. आज तुषार देखील थोडासा नाईट मारून आला जातोय की काय असं मला तरी वाटतंय. तुषारला देखील वाईट +1 तब्बल 2 धावा नो प्रॉब्लेम.
आज थोडीशी बॅटिंग नाराजगी राहिली, आज तुषारची गोलंदाजी नाराजगी राहिली. असं वाटलं नव्हतं की आठवली संघ एवढ्या हलक्यामध्ये घेईल. आठवली संघाला आज थोडंसं हलक्यामध्ये घेतलं. आज अमरावती संघानं चांगली गोलंदाजी केली आणि आपण पाहतोय तुषार देखील वाईट वरती वाईट चेंडू टाकतोय. धावा झाल्या तब्बल 5, चेंडूचा खेळ झालाय 2. 12ची गरज असेल, 2 मोठी फटके, मॅच जिंकेल. हो, बॅटची कडा आणि चेंडू निघून जातोय फक्त सिंगल एका धावेसाठी आणि पंच पाहतात एक सिंगल. यस पंच, हा चेंडू नो असेल का? पंच, हा चेंडू नो असेल. ओके, नो चेंडू असेल, नो डाऊट. यस, त्यांना हात लागल्यामुळे एक सिंगल आणि नो चेंडू, नो डाऊट. नो चेंडू आणि एक सिंगल, तब्बल 2 धावा. चेंडूचा खेळ झालाय 2 आणि धावा झाल्या तब्बल 7. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे असं वाटलं नव्हतं आठवली संघ असा करेल. हा फ्री हिटचा चेंडू असेल, उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू पाहतो आपण, फलंदाज शंकर साठी असेल. फ्री 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 हिट, फ्री हिटची संधी. फीडचा चेंडू, फीडची संधी पाहतोय. फीडचा चेंडू, चेंडू हवेमध्ये खेळला जातोय. कॅचचा कॉल. तिथे रोहित होता, कॅच थोडीशी होती ड्रॉप आणि एक सिंगल धाव येते आणि एका धावेने धावफलक थोडस पुढे ढकलते आणि जाऊन बसते तब्बल 7 धावा, सॉरी 8 धावा. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झाल्या तब्बल 8. 3 चेंडू 8 धावा पाहतोय. चला स्पीडअप करा लगेच अमृत संघ दादा. सेकंडला फलंदाज शंकर पाहतोय. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा झालेत 8. यावेळेला फटका चांगला होता, बॅट मधून साऊंड आला होता. चेंडू जातोय डबल डिजिट मध्ये, 2 टप्पा पडत चेंडू निघून चाललाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सर सीमा रेषेची भेट. येतोय 4-4-4 चौकार. विठला देवी चषकातील पहिला चौकार पाहतो आपण टीम अमृत संघाकडून शंकरच्या बॅट मधून आणि धावफलक जाऊन पोहोचतोय डबल डिजिट 12च्या घरात. रोहनच्या बॅट मधून पाहतोय महत्वाचे 2 चेंडू टू गो. ओहो, यावेळी चांगला होता, यावेळी अचूक होता, यावेळी कमबॅक करून देणारा होता आणि येतोय डॉट चेंडू. आता तुषारला कुठेतरी थोडासा राग आल्यासारखं वाटतंय. आता तुषारची बॉडी लँग्वेज बदलले. आता तुषार काय करेल? महत्वाचा एक चेंडू, 1 टू गो. 10 चेंडू टाकत असताना तुषार गोलंदाजी करतोय. महत्वाचा एक चेंडू, सगळ्याला फलंदाज म्हणून पाहतोय. ओहो, यावेळी देखील चांगला होता. मी पहिलेच बोललो होतो तुषारची बॉडी लँग्वेज बदलले आणि तुषारने थोडेसे रागाने गोलंदाजी केली. पहिल्या षटकाची होते समाप्ती. लेग बायची येते एक सिंगल आणि धावफलक जाऊन बसते डबल डिजिट, ते म्हणजे 13च्या घरात. आता समीकरण असे तब्बल 12 चेंडू आणि 4 धावेंचं. गोलंदाज पाहतोय एक छोटा पॅकेट टीम आटोली संघाचा. छोटा डायनामिट पाहतोय आपण. गणेश यादवला पाहायला जाते ओव्हर क्रमांक 2 मध्ये. एक चांगला क्षेत्ररक्षण पाहतो गणेशला. आज गोलंदाजी दिली जाते, चान्स दिला जातोय, संधी दिली जाते. पाहूया 12 चेंडू 4चं समीकरण. ओव्हर क्रमांक 2चा खेळ. पहिला चेंडू यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला खेळायचा होता ऑन साईडला आणि तिथे रितेश करतो थोडीशी चुकी. कॅच होते ड्रॉप आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. 4-4-4 चौकार. 4 ने इथे मॅच होते फिनिश आणि ते मॅच जिंकले जाते अर्थातच टीम विठलाई देवी अमृत संघ इथे मॅच जिंकतोय आणि हार्डलक बॅडलक टीम अटल वॉरियर संघ. तुमचा देखील खेळ चांगला होता, बॅटिंग थोडीशी नाराजगी राहिली. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील नेक्स्ट टुर्नामेंट साठी आणि ते बाजी मारल्या अर्थातच टीम अमृत संघाने.
नक्कीच खरंच एक चांगला एडिटर पाहतो आपण या स्पर्धेसाठी. एक चांगला एडिटर आपल्याला लाभला. शुभम दळवे असेल. खरंच त्यांचा देखील बबन दादा करूया आपण. त्यांचा देखील शुभमचा बबन दादा या. बबन दादा तुमच्या हस्ते करूया आपण शुभमचा सत्कार. खरंच एक चांगला एडिटर पाहतो. बबन दादा अध्यक्ष यांच्या हस्ते करूया आपण एक चांगला एडिटर. शुभम दादांच्या हस्ते करूया आपण शुभमचा सत्कार. माननीय अध्यक्ष बबन दादा वरंडे यांच्या हस्ते करूया आपण शुभमचा सत्कार. एक चांगला एडिटर. टीम हारलेल्या टीमला देखील आठवली टीम आपण देखील सन्मान चिन्ह घेऊन जायचे दादा. खरंच शुभमसाठी टाळ्या होऊ द्या. टीम आठवली काहीर संघ जेने एडिटिंग साठी तुमच्या स्पर्धेला एक चांगला खेळ दाखवला आणि त्याने स्पर्धेसाठी आला. खरंच वेलकम सागर. तुझं देखील सहर्ष स्वागत सागर. वेलकम टीम आमरा संघाचा सागर. खरंच टाळ्या होतोय. चांगला एडिटर पाहतो आपण शुभमला. एक चांगली स्पर्धा कव्हर करतो शुभम. खरंच कौतुक करतो या शुभमचं देखील. थँक्यू सो मच शुभम. हरले कोणीच नाही. टीम आठवली संघ लगेच या. गणेश भरत यायचं लगेच सन्मान चिन्ह घेऊन जायचं भरत. आणि या स्पर्धेतील पहिल्या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब जेने पटकवला. अर्थातच टीम मिटलाई देवी आमरे संघाचा पाहतोय सुमित यायचा आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित यायचं दादा लगेच. पहिली मॅच आपण पाहतोय. खरंच टी शर्ट असेल. आज कायर संघाने ठरवलंय आज राडा करून टाकायचा. आज कारण ही स्पर्धा नाही तर हा फक्त एक अभिमान असेल. खरंच कौतुक करावं लागेल काहीर संघाचं. खरंच एक चांगली स्पर्धा सामनावीसाठी टी शर्ट दिलं जातं. एक ब्रँडेड टी शर्ट. अर्थातच स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या स्मरणार्थ सौजन्य पाहतोय. नितीन दादा शिंदे असतील गोरख दादा शिंदे असतील. खरंच दादा तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद करतो नितीन दादा गोरख दादा. सचिनला सर्वजण मिस करतो. त्याचा चेहरा आमच्या मनामध्ये असतो आणि पहिल्या मॅचचा हिरो ठरतोय. अर्थातच आपण पाहतोय सुमितला देतो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टाळ्या होऊ द्या मित्रांनो या सुमितसाठी देखील. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित ठरतोय. एक ब्रँडेड टी शर्ट. खरंच सचिनचा पाठी फोटो. कौतुक करावं लागेल काहीर संघाचं आणि नितीन आणि गोरख दादांचं देखील. थँक्यू सो मच दोन्ही टीम. आणि कंपल्सरी मित्रांनो जे टी शर्ट ज्या टीमला दिलं जाते त्या टीमने